नमस्कार, मी सागर पाटील, महाराष्ट्राचा आवाज या नुसार आपलं स्वागत करतो। मी आज आहे 188 पनवेल विधानसभा मतदारसंघात आणि आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे नेते बबनदादा पाटील साहेब। आपण त्यांची बोलण्याचा प्रयत्न करूया। आणि एक सांगायची गोष्ट म्हणजे त्याची आत्ता तब्येत काही दिवसापूर्वी खूप अशी ते बोलू पण शकत नाही, चालू पण अशी त्यांची तब्येत होती, तरी पण ते आपल्याला आज बोलण्यासाठी आपल्या समोर आहेत। आपण त्याशी बोलणार। नमस्कार सर। बोला। आज महाराष्ट्राचा इतिहास घडवणारा दिवस आहे। जनता न्याय देणार आहे। मान्य शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे आदित्यजींनी जो पक्ष उभा केला होता आणि त्या पक्षाच्या जोरावर अनेक लोक मोठे झाले, त्याने 2.5 वर्षापूर्वी शिवसेनेचा विश्वासघात केला होता। पक्ष चोरला, निशाणी चोरली, आमदार चोरले। न्यायालयामध्ये न्याय मागण्याचा प्रयत्न केला, न्यायालयाकडूनही न्याय मिळालेला नाही। तो न्याय आज जनता करणार आहे आणि जनताच्या दरबारात आज तो न्याय मिळणार आहे। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी घटना घडलेली आहे, जो प्रकार घडलेला आहे, त्याची बदला महाराष्ट्राच्या जनता घेणार आहे। पनवेल मतदारसंघामध्ये ही तोच भाग आहे जो संपूर्ण महाराष्ट्राची जनता ज्या दिवसाची वाट बघत होती, तो आजचा दिवस उघडलेला आहे। आत्तापर्यंत 30 ते 35% मतदार संपूर्ण पनवेल तालुक्या मतदारसंघामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये झालेला आहे। मतदारामध्ये उत्साह आहे। शासनाने पोलिसांकडून मतदान करावं असं मोठं शाळांकडून, विद्यालयाकडून अभियान केलं होतं। त्याला सगळे जनतेतून साथ मिळत आहे आणि मतदान सुरळीत चालू आहे। नक्की सर, आपण छान माहिती सांगत आहात। तर मी पुन्हा एकदा पनवेलच्या विधानसभा मतदारसंघाबद्दल आपल्याशी बोलतो। तर पनवेलमध्ये प्रत्येक पक्षाने आपले कॅन्डिडेट उभे केलेले आहेत। तर मनसेचे योगेश चिल्ले आहेत आणि शिवसेनेच्या लीना गरड मॅडम आहेत, विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर आहेत आणि माजी आमदार बाळाराम पाटील आहेत। तर एक चौरंगी मुकाबला आपल्याला सर बघायला मिळेल, जबरदस्त। आता लोकांच्या मनात मालमत्ता कर, पाण्याविषयी आणि नैनाविषयी राग आहे। तो शुद्ध मतदान आता पनवेल मतदारसंघामध्ये झालेला आहे। पहिला पनवेल मतदारसंघ हा ग्रामीण भाग 70% होता आणि 30% शहरीकरण होतं। आता ते उलट झालेलं आहे। 70% शहरीकरण झालेलं आहे, 30% ग्रामीण भाग झालेला आहे। आणि या ग्रामीण शहरामध्ये मोठ्या मोठ्या ज्या वसाहती आहेत, खारघर, तलोदा, कांबोटा, खारघर, इथे फार मोठ्या प्रमाणे पाण्याचे लोकांचे, जनतेचे हाल झालेले आहेत। मालमत्ता कर जो 8 रुपये होता तो 80 झाला, 80 रुपये होता तो 800 झाला, 800 होता तो 8000 झालेला आहे। हा लोकांच्या मनामध्ये राग आहे। आता आमच्या लीना गरड मॅडम याविषयी, मालमत्ता कराच्या विषयी कोर्टात गेलेल्या होता। हायकोर्टामध्ये तिथे हा खटला चालू आहे आणि जनतेला न्याय देण्याचं काम त्या करत आहेत। परवाच कर्जतमध्ये उद्धवसाहेब आले असता लीना गरडनी जो विषय हातात घेतलेला आहे पनवेलकरांचा, त्याला मी पूर्णपणे पाठिंबा देत असून आणि उद्या सत्ता आल्यानंतर तो प्रश्न मी सोडवल्याशिवाय राहणार नाही असं उद्धवसाहेब ठाकरे यांनी परवाच कर्जतमध्ये सांगितलं आणि म्हणून सांगितले लीना गरड मॅडमला मतदान करा। त्या तुमच्यासाठी भांडत आहेत, धावत आहेत, फिरत आहे। अशा प्रकारे पनवेल मतदारसंघामध्ये लोकांच्या मतात असलेल्या भावना आज मतपेटीमध्ये उमटणार आहे। नक्की सर, तुम्ही सांगत आहात लीना मॅडमबद्दल बोलत आहात। तर मी सर अनेक पक्षाच्या पदाधिकारी म्हणजे जिल्हाधिकारी, समाजसेवकांसोबत बोललो, तर कुठेतरी त्यांच्याकडून असं सांगण्यात आलं की प्रत्येक पक्षाचे कॅन्डिडेट उभे आहेत। लीना गरड मॅडम हे आपण शिवसेनेचे आहेत, पण खरी लढत ही विद्यमान आमदार आपले प्रशांत ठाकूर आणि माजी आमदार बाळाराम पाटील यांच्यामध्ये आहे। तर तुम्हाला काय वाटतं एक मशालबद्दल आणि लीना गरड मॅडमबद्दल, पनवेलकरांना काय तुम्ही सांगू शकता? आम्ही पण लढतीत आहोत। मशाल हे महाराष्ट्रामध्ये
लोकांच्या मनात बसलेलं चिन्ह आहे. ज्या वेळेला आमचा धनुष्यबाण गेला आणि निवडणूक आयोगाने जी आम्हाला मशाल दिलेली आहे ती शिवसेना प्रमुखाने दिलेली आहे, उद्धव साहेबांनी दिलेली आहे. आणि धनुष्यबाण गेल्यामुळे लोकांच्या मनात ही मशाल आहे. आता बटन दाबाला गेल्यानंतर पहिला मशाल दिसणार आहे, नंतर जनता दुसऱ्याचा विचार. कारण ज्या उद्धव साहेबांनी महाराष्ट्र वाचवला आहे कोरोनाच्या वेळेला, ते उद्धव साहेबांनी काम महाराष्ट्रात केलं आहे आणि त्यांची निशाणी आहे, त्यांच्यावर अन्याय झालेला आहे, त्यांची निशाणी धनुष्यबाण चोरलेली आहे. म्हणून लोकांचं लक्ष मशाल आहे, प्रत्येकाच्या मनात ही मशाल आहे. नक्की सर सांगतात. आपल्यासोबत आहेत बबनदादा पाटील, जे शिवसेनेचे एक ज्येष्ठ आणि जुने आणि एक रायगडचे धडाडीचे नेते आहेत, ते आपल्यासोबत बोलत आहेत. सर एक लास्ट प्रश्न शेवटचा आपल्याला, तर तुम्ही एक पनवेलच्या मतदारांना, आणि आज गव्हर्नमेंटने सुट्टी देखील जाहीर केलेली आहे, तर आज दुपार झालेली आहे, जवळजवळ 30% मतदान झालेलं आहे, तर 100% झाला पाहिजे. आम्ही आमच्या न्यूजच्या माध्यमातून सांगू. तुम्ही काय सांगू शकता मतदारांना? मतदारांना आम्ही कालही सांगितलं, आजही सांगतो. आत्ता परत 30 ते 35% मतदार झालेला आहे. आता थोडासा मंदवल जाणार आहे, जेवणाची सुट्टी असल्या निवडणूक अधिकाऱ्याने लोकही जेवायला जाणार आहेत. पण 3 नंतर पुढे जोरान होईल आणि तो 100%चं मतदान कुठेच कधी झालेला नाही. 80-90% मतदान व्हावं अशी अपेक्षा आहे. मतदारांना मी आवाहन करतो. नक्कीच सर आपल्यासोबत आहेत बबनदादा यांनी सांगितलेलं. आम्ही न्यूजच्या माध्यमातून सांगतो, जास्तीत जास्त मतदान करा आणि आपली लोकशाही, जो आपल्याला मूलभूत अधिकार दिलेला आहे घटनेने, त्याचा अधिकार बजावा. कॅमेरामॅन दिलीप गायकवाडसोबत सागर पाटील, महाराष्ट्राचा आवाज.